संपूर्ण डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपल्या गोलंदाजीमधील संपूर्ण कसब आणि कौशल्य सादर करावं लागेल. खरं तर या मॅचचा टर्निंग पॉइंट होते निखिलची विकेट. पहिल्या बॉलवरती निखिलची विकेट मिळाली आणि त्यामुळेच की काय सध्या तरी दबावामध्ये जाणवते काठीतळी हा संघ. जर निखिलची विकेट शेवटपर्यंत राहिली असती तर कदाचित या धावसंख्येला आपण 30+ झालेलं पाहिलं असतं. परंतु जर तरचं क्रिकेट थोडंसं आपण दूर ठेवूया, कारण की क्रिकेट हा खेळच असा आहे, लाईव्हली पाहायला जातो, लाईव्ह अनुभवला जातो आणि जे काही घडतं ते सर्वांच्या समोर असतं. फिल्डिंग लावा लवकरात लवकर, फायनलची मॅच होणार 2 ओव्हरची, त्यामुळे लक्ष असू द्या. टीम पितळवाडी ज्यावेळेस आपला टीम कॅप्टन आमच्या स्टेजवरती येईल टॉससाठी त्यावेळेस डिसिजन सोबत घेऊन या, कारण मॅच होईल फक्त 2 ओव्हरची. जिथे होतात मोठमोठी प्रेडिक्शन्स फेल असा हा क्रिकेटचा खेळ. मगाशी चांगला उल्लेख केला, संघाचा सरसेनापती लवकर बाद झाला, परंतु खेळामध्ये अजून एक संधी तुम्हाला मिळत असते. वजीर गेला म्हणून काय 99% तुम्ही हारणार असं नाहीये. खरं तर एका हा भ्रम मात्र काढून टाका. खरं तर एक प्यादा तुमचं खेळाचं चित्र पलटवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये काय करायला हवं अर्षदजी, या 6 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 धावसंख्येवर रोखायला हवं. एखादी विकेट मिळाली तर मॅचमध्ये मजा येईल. नाही, त्यासाठी पहिली जोडी फोडणं फार महत्त्वाचं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये खोलवा टप्प्याचा बॉल फ्लिक केला, ऑन साईडला येतोय, काव कॉर्नरमध्ये फिल्डर वेगाने बॉलवरती आला, 1 रन पूर्ण केली, 2चा प्रयत्न यशस्वी झालाय, 2 मिळाल्यात, त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता दिलासा मिळेल या दरम्यान टीमला, कारण 15 धावांचं टार्गेट आहे. फार मोठं आव्हान नाहीये नितेश, अगदी संयमाने शांत डोक्याने विचार करून जर धावा काढल्या तर धावा लवकर चेस होतील. मी म्हणेन धावा चेस या संध्याकाळच्या टायमिंगला फार कमी होतात या मैदानावर, परंतु जर सातत्यपूर्ण खेळ, तुमचा संयम, कॉन्सिस्टन्सी जर राहिली तर कदाचित हा सामना लवकर फिनिश होऊ शकतो. काठीतली संघ मात्र नक्कीच हार मानणार नाही इतक्यातच. त्यांच्याकडे सुद्धा जिंकण्याची संधी आहे, त्यांच्याकडे सुद्धा चांगले धारदार गोलंदाजी आणि त्यांनी केले कमालीचं कमबॅक. निखिल कडनं मात्र नक्कीच पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र तितकं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. अगदी आपण पाहिलं तर कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, परंतु मॅचमध्ये अजूनही पुनरागमन करण्याची संधी आहे. समसमान संधी असलेल्या या मॅचमध्ये पुन्हा एकदा कलाटणी जर का द्यायची आहे तरी किमान एखादी किंवा दुसरी विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंगची भूमिका बॉलरला साकारावं लागेल. दीपेश मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करतोय, परंतु आताच्या क्षणाला नितेश जर आपण विचार केला तर केवळ डॉट बॉल हे तुमच्या विजयासाठी प्रतिकूल बनू शकत नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्हाला विकेट टेकिंगची भूमिका निभावावी लागणार आहे. नाही, नक्की स्टेप आउट झाले पहा, जागेवर न फटके येत नाहीत, पुढे आले. हाही माणूस उद्ध्वस्त केला या गोलंदाजानं. चांगला अँटिसिपेशन स्किल. गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया, कारण त्याच्याकडे आहे फलंदाजाचा स्टान्स, त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन, त्याची चेंडूवरची नजर, हे सर्व काही रीड करण्याची क्षमता. आणि म्हणूनच की म्हटलं जातं तुमच्याकडचं नाणं खरं असून चालत नाही, तर ती वाजवण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. पोटेन्शियल कॅलिबर आहे. अजून एक चांगला बॉल, इथे मात्र एक मिळणार का की मिळतील 2? पाहूया. 2 क्षेत्ररक्षक गेलेत, एकच मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होणं हर्षदजी फार महत्वाचं होतं ना, आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे. परंतु बॉल बाकी शेवटचा जी सुरुवात केली होती खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये टीम भैरवनाथ वॉरियर्स खडकवणीने जिथे त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या निखिल बाद झाल्यानंतर देखील, तरी आता तीच परिस्थिती काही प्रमाणामध्ये, काही अंशतः सुरुवात काटेतळीने देखील आपल्या टीमसाठी दिली. विशेषतः बॉलर दीपेशचा आम्ही या ठिकाणी कौतुक करू. 3 शेवटचा बॉल, धावा झाल्या 3, विकेट नाहीये, परंतु हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट. इथे डॉट आलाय, ज्यामुळे जशास तसं प्रतिउत्तर टिट फॉर टॅट. जर तुम्ही 4 काढल्या होत्या तर आम्ही 3, त्यामुळे कुठे ना कुठेतरी याही सामन्यामध्ये थोडंसं माप झुकताना पाहायला मिळते. ते श्रीराम वर्धाईंनी काटेतळीच्या बाजूने. चांगली कॉन्टेस्ट. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडूने किती काढायचे आहेत? हो 6 चेंडूने आता 12 काढायचे आहेत. आता मॅच थोडीशी झुकलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 6 चेंडू आणि
15चं टार्गेट होतं पहिल्या षटकामध्ये आल्या 3. आता पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये टेंटमध्ये. परंतु मॅचमध्ये अजूनही उत्कंठा शिगेला पोहोचलेले एखादा षटकार मॅचमध्ये पुनरागमन करून देईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो एक षटकार मॅचमध्ये शिरकाव करणारा षटकार तो येईल का फलंदाजी क्रममधल्या या फलंदाजाच्या बॅटमधनं की गोलंदाज करतील पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित. नाव आहे निखिल. पहिला बॉल अक्रॉस द लाईन. यावेळेला मात्र बॅटचा एज लागलाय का की काय नाही याच्याकडे आमचं लक्ष असणारे. बॉल गेला परत पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिफाईन लेग लॉंग लेग रिझन मध्ये एकच मिळाली की 2 मिळाल्या 2 रन संख्या पुढे गेली. आता जिंकण्यासाठी 5 चेंडूने अजूनही 10 धावांची गरज असणारे 15चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. पहिल्याच बॉलवर निखिलनं धावा खर्च केल्या. त्या पहिल्या बॉलवर 2. मगाशी बॅटिंग करत असताना कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये परंतु क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जिथे तुम्ही फलंदाजी करत असताना फसता तेव्हा मात्र तुम्हाला गोलंदाजी किंबहुना फिल्डिंग करत असताना संघाच्या यश आणि अपयशामध्ये मात्र कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल ना. मागच्या मॅचमध्ये खरं तर निखिल थोडंसं महागडा ठरला होता. 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या ज्यावेळेस त्यांनी 60 धावांचं लक्ष उभारलं होतं. परंतु या मॅचमध्ये त्याला माहीत आहे की पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी जर केली तर आपल्या टीमला आपण विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. परंतु भैरवनाथ वॉरियर्स खडकवणी टीम देखील सहजासहजी हा सामना सोडू इच्छित नाही आहेत. ते देखील प्रयत्न करतात आपापल्या परीने. दोन्ही संघ 100% कमिटमेंट देऊन तयार आहेत की आम्ही विजयासाठी तयार आहोत. कोणती टीम जाईल फायनलमध्ये कोणती टीम काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीसोबत 2 हात करेल हे मात्र पाहायचं आहे. निखिलची गोलंदाजी अजूनही मात्र संभ्रमात आहे की काय घडणार. वाईट आलाय हा वाईट फेकून तुम्हाला आता चालणार नाही. अतिरिक्त धावा तुम्ही देता अतिरिक्त चेंडू तुम्हाला फेकावे लागतील अतिरिक्त एफर्ट्स तुम्ही करताय आणि म्हणूनच की का अंडर प्रेशर दबाव आणि दबावच आपल्याला पाहायला मिळालाय. धावांची धावाधाव सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गुणवंत खेळाडू निखिल आणि त्याला वार केलाय. हो 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 प्राण कंठाशी यावा अशा परिस्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय आणि इथे मात्र आला हा कडक 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 दे धडक जबरदस्त षटकार. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अर्षाची. एकंदरीतच हा षटकार किती महत्वाचा होता. काय टायमिंग होतं या फटक्यावरती. स्वतःचं पूर्ण सर्वस्व देण्याचा प्रयत्न इथे बॅटरने केला आणि तो कल्पेश झाला यशस्वी. टीमची टोटल झाली 12. 3 पाहिजे. बॉल बाकी आहेत आतापर्यंत 4 मध्ये 3 करायचे आहेत. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार मॅचला कलाटणी देणारा षटकार विजयाचा शुभ संकेत देणारा षटकार आणि जिंकण्याची आशा प्रफुल्लित पल्लवित करणारा षटकार. पाहूया कोण जिंकेल कोण परास्त होईल. यावेळेला मॅच हाय व्होल्टेज झाली. क्लोज एन्काउंटर नेल बाइटिंग फाइट. 4 गेंदे और 3 रन. 3 रनों की जरूरत. 4 चेंडू 3 धावा. 4 बॉल 3 ओव्हर द विकेट. निखिल तयार आहे. बॅकफुटला जाऊन कट केल्या बॉलला पॉइंटमध्ये पाठवलंय. सिंगल आली. आता मात्र स्वतःच्या बॅटिंगवरती भरपूर विश्वास त्याचा बसलाय आणि तो सांगतोय की इथे रिस्क घ्यायची गरज नाही. जो षटकार मला हवा होता तो षटकार मला मिळाला आणि टीमला विजयाच्या अगदी 2 पावलं आधी आणून सोडलंय. आता पुढची जबाबदारी घ्यायची आहे अर्थातच समीरला जो फक्त 1 बॉल खेळलाय आणि एकही धाव त्याने काढलेली नाहीये. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच हाय व्होल्टेज. सामना अटीतटीचा झालाय. अजूनही निखिलला संधी आहे. एखादा डॉट बॉल आता मॅच मध्ये मजा येईल. रन बॉल सिच्युएशन येईल. अगदी आपण पाहताय दोन्ही टीमचे सर्वच खेळाडू संघर्षाच्या मातीत जन्मलेत आणि आज मात्र आपण जर का पाहायला गेलं तर संघर्षाच्या मातीत जन्मलेले असताना मात्र पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्यात प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं आणि वाटचाल सुरू ठेवायची. यावेळेला काय घडेल काय बिघडेल. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. निखिल सांगतोय की माझा गुड लक येऊ दे. ओ एज लागला बॉल. फिल्डर आहे. झेल टिपतील का. इथे झेल झाला ड्रॉप की मॅच झाली ड्रॉप. म्हणूनच एखादी कृती सक्सेस होण्यापूर्वी सेलिब्रेशन करणं हे बऱ्याच वेळा खेळाडूंच्या अंगाशी येतं आणि तेच सध्या पाहायला मिळालं. 2 मध्ये 1 दॅट शुड बी कंपल्सरी. रन चेस तुम्हाला करावीच लागणार आहे. परंतु हा सामना संपल्यानंतर आम्ही विनंती करत कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. विनंती असेल कॅप्टन पितळवाडी प्लीज व्यासपीठावरती या. आपण स्टेजवरती येऊन थांबा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जे इथून सामना जिंकतील त्या दोन्ही टीमचे कॅप्टनने देखील रेडी राहायचं आहे. जो जिंकेल तो स्टेजवरती येईल. चला सामन्याचा रिझल्ट काहीही लागेल. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज.
हा चेंडू डॉट पाहिजे असं कोणाकोणाला वाटतंय? हा चेंडू डॉट पाहिजे का? डॉट आला तर मजा येईल. ओ दॅट इज अ चिकी सिंगल टू एंड आणि धावसंख्येत कंप्लीट झाली आहे. विजय संपादित करत असताना क्वालिफाय झालाय संघ. आपण पाहताय फायनल मध्ये थेट तिकीट बुक केलंय ते अर्थातच टीम भैरवनाथ वॉरियर्स, टीम खडकवणे. अभिनंदन. चला दोन्ही टीम कॅप्टन कृपया व्यासपीठावरती यायचं आपल्याला आणि लगेच टॉस करूया. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे आणि विनंती असेल टॉससाठी. फिल्डिंग लावा लवकर प्लीज भैरवनाथ वॉरियर्स खडकवणे. चला पिंक जर्सी. चला 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 पटकन लवकर लवकर घाई करा. फिल्डिंग लावून घ्या. 10 चेंडू असणार आहेत. एक षटक 5 चेंडूंचं, दुसरं षटक 5 चेंडूंचं. 10 चेंडू 1 षटक 5 चेंडूंचं 100 बॉलच्या नियमाप्रमाणे. चला चला चला. शेवटची मॅच फायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत होणारी क्रीडा स्पर्धा आहे जन्नीमाता चषक 2025 वर्ष तिसरे या स्पर्धेचं आणि तिसऱ्या वर्षामध्ये अतिशय दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेसाठी खूप चर्चा बऱ्याच दिवसापासून रंगली होती, परंतु ही चर्चा आज मात्र खऱ्या अर्थाने या वेळेला पूर्णविराम घेते. इथे पहिला बॉल इथून लेग बाईसचा इशारा येतोय. सिंगल 1 धाव आली. फायनल मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फायनलचा सामना म्हणजे फक्त सामना नाही, तो असतो सर्वस्व गमावण्याचा किंबहुना जिंकण्याचा क्षण. फायनलचा सामना म्हणजे मेहनतीचं सोनं होण्याचा क्षण आहे. फायनलचा सामना म्हणजे कष्टाचं सुवर्णमौल्य दाखवण्याचा क्षण आहे.
फायनल म्हणजे फक्त संघर्ष नाही, तो असतो स्वप्नांना सत्यात उतरवण्याची वेळ आणि इतिहास रचण्याची वेळ. या फायनल मेगा फायनलच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार, कोण बनेल तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ. हा बॉल स्टँड अँड डिस्पॅच फॉर 6. 6 धावा आल्या, ज्या षटकाराची खरंतर टीम वाट पाहत होती. काळकाई क्रीडा मंडळ आणि पितळवाडी जर म्हटलं तर सातत्याने बरीच सीझनमध्ये ते थोडेसे बॅकफुटला होते आणि आज त्यांना फायनली सूर गवसलाय, कारण की त्यांच्या खेळाचा दर्जा मात्र उंचावला गेलाय. त्यामुळे कुठे ना कुठेतरी पितळवाडी टीम हा सामना, ही स्पर्धा सहजासहजी आपल्या हातातून जाऊ देणार नाही असंच वाटते. ओव्हर द विकेट बॉलर जय, जो खऱ्या अर्थाने मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच राहिलाय. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्सची वॉर्निंग. ओव्हर द हेड बॉल गेला नाही, कारण की त्यामुळेच की काय पंचांनी इथे ओळखलं होतं की हा वाईट बॉल नसेल. 1 बाउन्सची वॉर्निंग तर दिली गेली आहे, परंतु यानंतर जर बॉलर अशा पद्धतीचं कृत्य करतो, अशा पद्धतीचे बॉलिंग टाकतोय तर मात्र त्याला दंडित केलं जाईल नो बॉलच्या साह्याने. इथे इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6. दिस इज ग्लॅमरस स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. टायमिंग, टच, क्लास, रॉयल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. किंबहुना या फटक्याचं वर्णन झालं. क्लासिकल बॅटिंग. 2 षटकार जयच्या गोलंदाजी समोर मारलेत. आणखीन एक आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वळवला बॉलला, आतमध्ये आणलं, बॅट्समनला बीट करून बॉल मागे गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला आणि टीमची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी जाऊन पोहोचले 13-13वर 0. विकेट गमावलेला नाहीये, हे मात्र खऱ्या अर्थाने अरविंद आणि आदेश ते दाखवून दिले की या सलामीला आल्यानंतर आम्ही काय करू शकतो. 5-5 ओव्हरची 5-5 बॉलची ओव्हर आहे, त्यामुळे शेवटचा बॉल इथे कन्सिडर केला जाणार नाही. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवरती. इथे देखील पायात टाकलेला बॉल आणि डेलिब्रेट बॉल असू शकतो आणि हेच सांगतायत पंच. हो, कोणत्याही प्रकारची ऍक्शन यामध्ये नव्हती, कोणतीही मुवमेंट नव्हती बॅटरकडून, त्यामुळेच की काय इथे हा येणारे डॉट बॉल. शेवटचं षटक आहे. खरतर 5-5 असे 10 चेंडूंचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मेगा फायनलचा सामना, दोन्ही टीम्सना जिंकायचं आहे. कोण बनेल चॅम्पियन संघ, कोणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीज. यावेळेला कडक फटका, कडक, आणि हा बॉल गेलाय 1 बाउन्स ओव्हर दी डिफेन्स. 4 धावा, चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी झपाट्याने पुढे चालले. 17 धावांवरती हे स्कोर कार्ड आतापर्यंत जाऊन थांबले. त्यामुळे येणारे पुढचे 3 बॉल काय सांगून जाईल माझा रिझल्ट काय असणार, काय घडणार हे मात्र पाहायचंय. आई जन्नी माता चषकाचे विजेते कोण होणार, कोण जाणार या चमचमत्या ट्रॉफीला घेऊन आपल्या गावामध्ये, कारण रबर बॉलची ट्रॉफी म्हणजे एक जणू वेगळाच आनंद असतो. उचललाय बॉल, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड ऑन वरून, लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. 1 रन पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय. अरविंद देखील पाठी हटायला तयार नाहीये, तो देखील छाती ठोकपणे सांगतोय आदेशला की संधी जर मला दिली आहेस, मला माझ्यावरती जर विश्वास ठेवला आहेस तर तुझा तो विश्वास मी खरा ठरवणार, यात शंका नाही. शेवटचे अंतिमचे काही चेंडू शिल्लक असणार आहेत. येतील का षटकार, मिळतील का चौकार. यावेळेला मात्र ऑन साईडला अनोख्या शैलीमध्ये आहे. खरं तर मी म्हणेन फ्लिकच्या साह्यानं हा फटका सजवलाय. डीपमध्ये आहे प्रोटेक्शन, फक्त 1च मिळणार आहे. आता मात्र शेवटच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते फक्त 1. एका बॉलवर किती धावा मिळणार तर षटकाराची अपेक्षा असेल. षटकार आला तर टाळ्यांचा सिट्ट्यांचा गजर होईल आणि जर का चौकार आला तरी सुद्धा टाळ्या असतील, परंतु विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. धावांना त्यांनाही थांबवायचं आहे, कारण 10 चेंडूंचा सामना आहे. 5-5 चेंडूंचं करत षटकं आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 20. 24 रन. शेवटचा बॉल इथे क्लीन बॉल. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली, परंतु जाता जाता आपल्या या संपूर्ण ओव्हरची एक चांगली जबाबदारी घेतली होती. चला प्लीज लवकर चला आतमध्ये. 10 बॉलचा खेळ आता मात्र इथून पूर्ण करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये टार्गेट या मॅचमध्ये 21 धावांचं. महत्वाचा सामना, फायनल मेगा फायनलचा सामना, अंतिमची लढत, शेवटची लढत. या शेवटच्या लढतीमध्ये कोणता संघ बनेल चॅम्पियन, कुणाला मिळणार ही चमचमती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी.
आणि कुणाला मिळणार तब्बल 22,000 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही बाजूला मात्र नक्कीच आपण पाहिलं तर मात्र जिंकण्यासाठी मात्र नक्कीच जिकरीचे प्रयत्न करत असताना दोन्ही टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम भैरवनाथ वॉरियर्स, टीम खडकवणे, त्यांच्या विरोधात मात्र त्यांना 2 हात करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या टीमचा आज दबदबा आपल्याला पाहायला मिळाला आहे, कालखाई क्रीडा मंडळ टीम पित्तलवाडी. पहिल्या इनिंगचा खेळ झाला, बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र धावा उभारल्या. त्या 20 आणि 21 धावांचं एक टार्गेट इथं सेट झालंय. महत्वाचा सामना, फायनलचा सामना. प्रेक्षक करतात फलंदाजांना चेअरअप. आता मात्र पहिल्याच बॉलपासून या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल गिअरअप, कारण 21 धावांचं मोठं टार्गेट आहे. बॉलरच्या हातात चेंडू नाही, या संघाचं भवितव्य असणार आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक की दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. पहिल्या षटकामध्ये बरीच मॅच आपल्याला क्लिअर होताना पाहायला मिळेल, कारण 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत. यावेळेला मात्र कोण जिंकणार? मेहनतीनं पुढे आलेले 2 संघ सांगतायत की हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. मेहनत करत राहणार, नशिबात आहे ते मिळणारच आहे, परंतु प्रयत्न करणे शेवटपर्यंत कधीच सोडणार नाहीये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. या बॉलला मात्र उजव्या बाजूनं मात्र नक्कीच अपरकटच्या साह्यानं बॉलला खेळून काढायचं होतं. 1 तिरमाला धावसंख्येची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 1 धावसंख्येची सुरुवात दिली. बॅट्समन कल्पेश गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. कल्पेश आणि समीर त्यांना मात्र नक्कीच 2 हात करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तो गोलंदाज धावांना थांबवण्याचा प्रयत्न करतील का? आदेश गोलंदाजी मार्ग षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं किंबहुना तर मी म्हणेन स्ट्रायकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. फ्रंटलाईन गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू अंगाचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. इथे आलाय ही पहिला अजून एक डॉट बॉल. खरं तर हेच असतं अमितजी, खरं तर गमक. चेंडू तुम्हाला दिसला नाहीये, गोलंदाज कुठपर्यंत पोहोचलाय हेही दिसलं नाहीये, म्हणजे खरं तर इथे थोडी इजा होण्याची शक्यता असणार आहे. सांभाळून खेळा, म्हणूनच म्हटलं जातं की वेळेचं बंधन फार महत्वाचं आहे. आरडा ओरड करून खरं तर आमचे साथी समालोचक हर्षदजी मडवी यांनी मात्र उल्लेख केला की वेळ कोणासाठी थांबणार नाहीये, म्हणूनच ठीक आहे. तुम्हाला मात्र वेळेसोबत जाणं, चालणं, धावणं, पडणं हे मात्र फार महत्वाचं असणार आहे. आता चेंडूच दिसत नाही, तिथे आम्ही काय करणार ना? मैदानावरती चेंडू दिसणार, परंतु काही इंटरप्शन आहेत, ज्या निसर्गतःच काही जर बॅड लाईटचा सामना करावा लागत असेल तर त्यात आयोजक किंवा कोणीही काही करू शकत नाही. हो, या बॉलला अंधाधुंद फटका सजवलाय. हर्षदची बॉल हवेमध्ये, झेल टिपण्याचा प्रयत्न, स्वतःला सावरलाय. ओ, कॅच ड्रॉप. धावा मिळतील किती? तर फक्त 1 धावसंख्या. 2 चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि आता शेवटचा बॉल असणार आहे शिल्लक. एकंदरीत 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. मॅच रंगात आणायची असेल तर षटकार चौकार टोकावे लागतील, चांगले पंच मारावे लागतील, धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल. यावेळेला अक्रॉस द लाईन आले, पहिल्यांदाच फिरून मारायचा प्रयत्न उद्ध्वस्त झालाय. पहिला शेवटचा बॉल आला डॉट. 5 मध्ये धावा आल्या फक्त 2. आता 5 मध्ये उरल्या किती? तर तब्बल 19. पुन्हा एकदा आयोजकांचं आम्ही कौतुक करू. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी खरं तर आपण बघितलं गेलं तर आई जननी माता या टीमचे सिनियर खेळाडू, काही ज्युनियर खेळाडू, काही यंगस्टर्स आणि त्याचबरोबर या गावाला बिलॉंग करणारे सर्व शिल्लेदार, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आज या कार्यक्रमानिमित्त, आज या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर आणि या असोसिएशनचे शिल्लेदार अर्थातच अमितजी गाडगे आणि विकासजी उतेकर यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण खरं तर मनापासून कौतुक करतोय. बक्षीस वितरण सोहळा त्यांच्याच विशेष उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये सर्वच आमचे खरं तर माऊली प्रसाद इव्हेंटचे सर्व टेक्निकल टीम, भाई गायकवाड यांचा मी आभार व्यक्त करू स्पेशली खरं तर ताईंचं अस्मिता मोरे, काटेतली पोलादपूर आणि आंतरराष्ट्रीय गुणलेखक म्हणून आज त्यांचं आम्हाला सहाय्य मिळालं. आज त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करतोय. वन्स अगेन थँक्यू सो मच हर्षद, तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला आणि पुन्हा एकदा आपले जुन्या ऋणानुबंध मात्र पुढे दृढ होतील अशीच आम्ही जरूर अपेक्षा करतोय. आमच्या समवेत विकासजी उतेकर आणि अमितजी गाडगे आहेत, त्यांचा होकार येईल आणि इथून पुढे मात्र SPLचं जे पर्व आहे त्या पर्वासाठी मात्र नक्कीच खरं तर जे काय गावाला स्पर्धा झाली तर इथून आपण तिकीट बुक करणार आणि थेट पोहोचणार ते पोलादपूर. ओ, किती मात्र मिनी हेलिकॉप्टर पहा, आग ओकणारी गोलंदाजी, किती गती आहे आणि काय भेदकता, आक्रमकता, अचूकता, पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. इथे फलंदाजाला काहीही कळत उमगत समजत नाहीये. धावा थांबलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 3 गेंदों में अभी 4 चेंडूमध्ये मला वाटतं 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 17 धावा. व्यासपीठ मात्र झगमगलेला आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, 3 मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील.
येतील का? नाही. 2 मध्ये 17. आज खरं तर मी म्हणेन नशिबासोबत थोडेसे प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत थोडंसं क्रिकेट आणि क्रिकेटची धावपळ आम्हाला पाहायला मिळाली. इथे जमलेल्या प्रत्येकानं खरं तर आपल्या आयुष्यामधलं खेळलेलं हे क्रिकेट रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं. आज मात्र एक उत्तम नियोजन आयोजन कसं असतं ते पुन्हा एकदा आई जननी माता चषकाच्या निमित्तानं आम्ही पाहिलं. आज शांत संयमानं नियोजन कसं करायला हवं ते आज आम्हाला पाहावयास मिळालं. आज या स्पर्धेसोबत जोडले गेलेले पंच, आज या स्पर्धेसोबत जोडले गेलेले आमचे समालोचक, आज या स्पर्धेसोबत जोडलेल्या गुणलेखक आणि गुणलेखिका या सर्वांचं कसं आभार व्यक्त करावं याही गोष्टी आम्हाला पाहावयास मिळाल्या. त्याचबरोबर आज या स्पर्धेसोबत आमच्या समेत पहिल्यांदाच जोडले गेलेले आमचे माऊली प्रसाद इव्हेंटचे प्रॉपरायटर भाई गायकवाड त्यांचं आम्ही मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. इथे मात्र हा व्हाईट बॉल प्लस धावा मिळतील. बॉल गेलाय गवताच्या गाळीच्या मध्ये थांबलाय. इथे एकच मिळणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आलाय आणि कुणाला मिळणार ती मॅन ऑफ द फायनलच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही संपूर्ण चर्चा आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान करणार आहोत. सर्व शिल्लेदार आम्ही विनंती करू, आमच्या आई जननी माता या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना आम्ही विनंती करू की आपण चला ना चॅम्पियन टीम आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट. पहिल्यांदा खरं तर मी म्हणेन ज्या पद्धतीनं खेळ साकारला आणि आपली दादागिरी, आपलं डॉमिनन्स, आपल्या खेळातील बेस्ट परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळाला संघ. अर्थातच आपण उल्लेख करतोय कालखाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी या टीमचं करतोय आपण मनपूर्वक अभिनंदन.